नमस्कार. आता आपण जी सूट अंतर्गत कसं लॉग इन व्हायचं ते बघूया. सुरुवातीला मी आपल्याला लॅपटॉप वरून दाखवतो आहे. हा आपला लॅपटॉपचा स्क्रीन आहे. इथे आपण Google Chrome मध्ये जाऊन आपल्या साईटचं नाव टाकायचं आहे. आपल्या शाळेची जी वेबसाईट आपण तयार केलेली आहे ती आहे jpnv.org. आपल्याकडे इंटरनेटचा स्पीड कसा आहे त्याच्यावरून इथे ती साईट यायला वेळ लागेल. jpnv निगडी .org ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र असं नाव तुमच्याकडे नाही आलं तरी अशी साईट टाकून आपण एंटर बटन दाबलं की आपल्याला त्या पेज वरती जाता येतं. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राच्या वेबसाईटचं आपल्याला मुखपृष्ठ दिसतं. इथे वरती 4 शब्द आहेत: इव्हेंट्स, अवॉर्ड्स, जोश आणि ऍडमिशन. तर या जोश या शब्दावरती आपण क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथे ज्ञानप्रबोधिनी ऑनलाईन स्कूलिंग हब जोश अशी साईट दिसेल. असे शब्द दिसतील. आपण स्क्रोल करून खाली यायचं आणि इथे क्लिक टू लॉग इन जीमेल लॉग इनचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर मी पूर्वीच लॉग इन झालेलो असल्याने इथे माझं अकाउंट येतं आहे. इकडे कोपऱ्यामध्ये जी सूट दिसत आहे. मी इथे क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून खाली जातो आहे. इथे ऍड अनदर अकाउंट असा ऑप्शन आहे. इथे मी नवीन अकाउंट साठीचं नाव मेल आय डी जो आहे तो टाकतो आहे. हे बघा, यूज अनदर अकाउंट. मी माझ्या मुलीचं सृष्टीचं ईमेल आय डी इथे टाकणार आहे. हे पुढचं कॉमन आहे सगळ्यांसाठी म्हणून मी ते ठेवतो आहे. सृष्टी डॉट सुसर 2026 हा जो कोड आहे हा सगळ्यांसाठी वेगळा आहे. तो आपण अचूक टाकावा आणि नेक्स्ट म्हणावं. नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे सगळ्यांसाठीचा कॉमन पासवर्ड आहे जोश @2020 जोश @2020 हा टाकावा की लगेच आपण लॉग इन होतो. अशी विंडो आल्यानंतर आपण ऍक्सेप्ट म्हणायचं आहे. आता सृष्टी सुसर ही लॉग इन झालेली आहे आणि तिला वेगवेगळ्या क्लासेसचे इन्व्हिटेशन आलेले इथे आपल्याला दिसत आहे. स्मिताताई माने यांनी सात्विक क चे जे वर्ग तयार केले त्याचं इन्व्हिटेशन आलेले. पहिल्या मेल वरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तिथे हाय सृष्टी तिच्या नावे इन्व्हिटेशन आलेलं आहे. फक्त जॉईन म्हणायचं आहे. जॉईन म्हटलं की ती त्या क्लासमध्ये जॉईन होते. त्याच्या अकाउंट मधनं मी परत एकदा जातो.
इथे तिचा अकाउंट तयार झालेला असेल सृष्टी सुसार. मला तो क्लास फाउंड होत नाही, मी माझ्या मूळ अकाउंट वरती आलो होतो. पण एरवी तुम्ही सगळेजण तिथे जॉईन होऊ शकता. असं अकाउंट तयार झालेलं असेल आणि गुगल क्लासरूम मध्ये आपण जातो आणि पहिल्यांदाच आपल्याला विचारलं जातं तुम्ही विद्यार्थी आहात की शिक्षक आहात. तर सृष्टी ही विद्यार्थिनी आहे आणि तिला हे बघा इथे सगळे क्लासेसचे इन्व्हिटेशन आलेले दिसतात. तिने फक्त जॉईन म्हणायचं आहे. अशा प्रकारे आलेल्या इन्व्हिटेशनच्या क्लासमध्ये ती जॉईन होते आहे. इथे पीपल मध्ये जर आपण जाऊन बघितलं या क्लासमध्ये तर तिथे सगळ्यांनाच इन्व्हिटेशन पाठवलेले आहे आणि जॉईन झालेले जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला इथे बोल्ड अक्षरामध्ये दिसत आहेत आणि जे अजून जॉईन झालेले नाहीये इन्व्हिटेशन त्यांना गेलेले ते आपल्याला थोडे फेंट अक्षरामध्ये दिसत आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या क्लासेस मध्ये जेवढे इन्व्हिटेशन आले तिथे जॉईन होऊ शकतो. इथे आपण गेलो की आपल्याला हे सगळे ऑप्शन्स इथे दिसतात. गुगल क्लासरूम आहे, आपलं अकाउंट आहे. गुगल क्लासरूम मध्ये आपण गेलो की सगळे इन्व्हिटेशन ज्या क्लासचे आपल्याला आलेले आहेत ते क्लासेस आपल्याला इथे दिसतात आणि त्यामध्ये एक एक करून आपण असं जॉईन व्हायचं आहे. आता फक्त क्लासमध्ये जॉईन होण्यापुरतं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे. पुढची सूचना आपल्याला सगळ्यांना नंतर दिली जाणार आहे.